नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत महाराष्ट्रातील एक सुंदरस छोटस गाव चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी या गावी. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे सर्वीकडेच महाराष्ट्रात पाऊस आहे, पण रोहिणीला अत्यंत भीषण असा पाऊस झालेला आहे. आणि पुढील माहिती माझे मित्र वैभव देतील. आणि आपण बघू शकता असा लोंढा हा पूर आपल्या या नदीला गाव नदीला आलाय आणि काही परिवारांशी संपर्क आमचा तुटला आहे, गावाचा तुटला आहे. त्यामुळे गाव आनंदी आहे ते संपर्क तुटल्यामुळे, परंतु आम्ही तरी त्यांना वाचवण्यासाठी जातोय आणि काही मदतही आम्ही पुरवणार आहे. एवढी मदत गावाने पैसा जमा करून एवढी मदत देण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि खूपच असा पाऊस झालेला आहे. आपले गीते वस्ती असतील, सगळे वस्ती असतील, वाघ वस्ती असतील, आवाड असतील, या सगळ्यांशी संपर्क तुटलेला आहे. पाणी बाहेर दाखवलं आली. आणि तसेच भूषण गीते यांनी चालू आहे का? हा, तसेच भूषण गीते यांनी सकाळी आवाहन केलं होतं की एनडीआरएफ टीम कुठे, एनडीआरएफ टीम कुठे. तरी आम्ही आता एनडीआरएफ टीम, माझे मित्र, आम्ही सगळं वगैरे पोहोचलोय. सर्व अधिकारी येत आहे अजून, सर्व टीम आता त्यांना गावकरी देखील अतिशय उत्साही यांना वाचवण्यासाठी आणि मदतीचा हात घेऊन. आणि सोबत डॉक्टर सुद्धा आम्ही घेऊन आलो, कारण की काही इमर्जन्सी आली तर डॉक्टर सुद्धा सोबत आहे. बघूया आता कसं करूया. चला, भुके झाले तिथे सुरू झाले, हे फारच भुके झाले. आम्ही आता जातो गीते वस्तीच्या दिशेने. जलसमाधी कोण घेतोय? जलसमाधी आंदोलन नाचा इशारा भूषण गीते यांनी दिलाय. भूषण गीते यांनी जलसमाधी आंदोलन झालं का?